श्री स्वामी समर्थ. उद्या दीप अमावस्या. पितरांसाठी इथे लावा एक दिवा. 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होतो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आषाढ महिन्याची सांगता आणि पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात आणि यांच्या उंबरठ्यावर येतो तो अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या, ज्याला काही भागात आपण आषाढी अमावस्या किंवा गटरी अमावस्या म्हणूनही ओळखतो. धार्मिक दृष्टिकोनातून या अत्यंत पवित्र दिवशी घरातील साऱ्या दिव्यांची पूजा अर्चा करून घरातील सर्व नकारात्मकता आणि इडापिडा बाहेर घालवली जाते. पण तुम्हा सर्वांना ही एक गोष्ट ठाऊक आहे का? ही दीप अमावस्या आपल्या पूर्वजांना म्हणजेच पितृदेवांना अत्यंत प्रिय आणि समर्पित मानली गेलेली आहे. असे शास्त्रात सांगितलेले आहे. या दिवशी आपल्या घराला लागलेला 3 असो या 7 पिढ्यांचा पितृदोष, घरातील उफाळून येणारे वादविवाद, मुलांच्या प्रगतीतील अडथळे, वैवाहिक आयुष्यातील समस्या आणि सततचे आजारपण दूर करण्यासाठी हा अतिशय दुर्मिळ आणि शुभ योग असतो. जर तुम्हालाही घरात सतत काही ना काही अडचणी येत असतील, हातात पैसा टिकत नसेल किंवा कामात यश मिळत नसेल, तर या दीप अमावस्येला हा एक दिवा नक्की प्रज्वलित करा. पितृदेव प्रसन्न होऊन तुम्हाला असा आशीर्वाद देतील की घरातील संपूर्ण दारिद्र्य आणि नकारात्मकता क्षणात नष्ट होईल. हा उपाय नेमका कसा करायचा, दिवा कुठे आणि कसा लावायचा याविषयीची अत्यंत सोपी आणि शास्त्रोक्त माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. आषाढी अमावस्येला धार्मिक दृष्टीने अथांग महत्त्व आहे. या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. आपल्या घरामध्ये जितके दिवे आहेत ते सर्व दिवे स्वच्छ धुवून वाळून त्यानंतर एका पाटावर मांडून त्याची विधिवत पूजा केली जाते, ज्यामुळे आपल्या संपूर्ण घरामध्ये सुख शांती नांदते. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा समूळ नष्ट करण्यासाठी या दिवशी दिव्यांचे पूजन केले जाते. ही अमावस्या पितरांना देखील समर्पित मानली जाते. म्हणूनच पितरांच्या कृपा आशीर्वादासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दान धर्माला देखील विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. आषाढ संपताना ही अमावस्या येते आणि त्यानंतर मंगलमय श्रावण महिना सुरू होतो. धार्मिक मान्यतेनुसार आषाढ दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याने या दिवशी केलेले उपाय आणि सेवा यांचे निश्चितच दुपटीने फळ मिळते. घरातील सर्व दारिद्र्य आणि इडापिडा दूर होते. तुम्हाला कुठला नजर दोष लागला असेल तर तोही निघून जातो. म्हणून या पवित्र दिवशी हे अत्यंत साधे, सोपे आणि घरगुती उपाय नक्की करून पहा. पितृदोष आणि उपायाचे महत्त्व सांगते, ऐका. शास्त्रानुसार दीप अमावस्या अत्यंत फलदायी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय करणे अत्यंत गरजेचे आहे. बुधवारी येणारी या दीप अमावस्येला काही मोठे केले नाही तरी चालेल, पण पितरांसाठी इथे एक दिवा नक्की लावा. पितृ तृप्त होऊन तुम्हाला असा आशीर्वाद देतील की तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्यावर कुठलेही संकट येणार नाही. पितृदेवांच्या पाठिंब्यामुळे घरातील आजारपण दूर पडेल व सर्व समस्या कायमच्या मिटेल. घरातील मुलांची आणि पतीची उत्तम प्रगती होईल. हा प्रभावी उपाय आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. दीप अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पितरांसाठी हा एक दिवा आवर्जून प्रज्वलित करा. दीप अमावस्या ही पितृदेवांना समर्पित असते. या दिवशी पितृदेव मृत्यूलोकातून पृथ्वीलोकात येत असतात. म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितरांना
तृप्त करण्यासाठी आणि पितृदोष नाहीसा करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर आपल्या घरात पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये सतत अनेक अडचणी व संकटे असतात. घरातील कोणत्याही ना कोणत्या सदस्याची प्रगती होत नाही आणि सतत लहान सहान कारणांवरून भांडणे होतात. पितृदोष म्हणजे नक्की काय सांगते, ऐका. बघा, आपल्या पूर्वजांकडून कळत न कळत झालेल्या चुकांमुळे किंवा त्यांच्या आत्म्याला शांती न मिळाल्यामुळे त्यांच्या वंशजांना भोगाव्या लागणाऱ्या अडचणी म्हणजेच पितृदोष. आणि हा पितृदोष तब्बल 3 पिढ्यांपर्यंत राहू शकतो. म्हणूनच आपण आपल्या पूर्वजांची सेवा प्रत्येक अमावस्येला करावी असे धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. पितृदोषामुळे वैवाहिक जीवनात सतत कटकटी येतात. उपवर मुलामुलींचे विवाह योग जुळून येत नाही. उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाही. मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीत यश प्रगती होत नाही. सततचे आजारपण, हातात पैसा न टिकणे, आर्थिक नुकसान होणे आणि मनात सतत नकारात्मक विचार येणे हे सर्व पितृदोषाचे संकेत आहेत. म्हणूनच आपल्याला या दीप अमावस्येला पितरांसाठी हा दिवा लावायचा आहे. दिव्याला प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. पितरांच्या स्मरणार्थ आपण जर दिवा लावला तर आपल्या आयुष्यातील सर्व अंधार आणि अडचणी दूर होतात. वेळ सांगते, ऐका. जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर 12 वाजेच्या आत करा आणि संध्याकाळी करणार असाल तर 5:30-6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. त्याला लागणारे साहित्य सांगते, ऐका. तुम्हाला एक स्वच्छ मातीची पणती घ्यायची आहे. ती कुठेही तुटलेली नसावी. तुम्ही कणकेच्या गव्हाच्या पिठाचा दिवा केला तर अजूनच उत्तम. वात व तेल. दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. यात मोहरीचे किंवा तिळाचे तेल टाका. दोन्ही नसतील तर साधे गोडे तेल वापरले तरी चालेल. दिव्याच्या तेलात थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळे तीळ टाका. मांडणी. एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हा दिवा ठेवावा आणि दिव्याला हळद कुंकू लावावे. स्वयंपाकघरात दिवा कुठे आणि कसे लावावे सांगते. पहिला म्हणजे स्वयंपाकघरात. पाण्याचा साठा जिथे असतो त्याच्याजवळ. आपल्या स्वयंपाकघरात जिथे पिण्याचे पाणी जसे की माठ, भांडे किंवा फिल्टर असते तिथे हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार जिथे पाणी ठेवण्याची जागा असते तिथेच पितरांचा वास असतो. सकाळी लावला तर तो संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी लावला तर तो रात्री 12 वाजेपर्यंत तेलवत राहील याची काळजी घ्या. दुसरं म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर. दुसरा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पितरांसाठी लावायचा आहे. मान्यता अशी आहे की आपले पूर्वज मुख्य प्रवेशद्वारावर थांबून आपल्याकडे पाहत असतात. हा दिवा लावण्यासाठी देखील कणकेचा किंवा मातीचा दिवा वापरून वर सांगितल्याप्रमाणे दुहेरी वात, तेल आणि मोहरी, काळे तीळ टाकावे. तांदळाच्या प्लेटवर हा दिवा ठेवून जिथे तुम्ही बाहेरून घरात प्रवेश करता तेव्हा तुमची जी उजवी बाजू असते तिथे हा दिवा ठेवावा. या दिव्याजवळ 1 ग्लास भरून पाणी देखील ठेवावे. तिसरा नंबर येतो दक्षिण दिशेला, घराच्या कोपऱ्यात किंवा गच्चीवर. पुढचा दिवा घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. सोबत 5 उदबत्त्या म्हणजेच अगरबत्ती आणि 1 ग्लास पाणी ठेवावे. दक्षिण दिशेकडे हात जोडून पितृदेवांचे स्मरण करा. ओम पितृदेवोभ्य नमः या मंत्राचा जप करा. पितृदेवांना मनापासून प्रार्थना करा. आमचे काही चुकले असेल तर आम्हाला क्षमा करा. तुमचा आशीर्वाद पुढील पिढीवर आणि आमच्या मुलाबाळांवर कायम असू द्या. चौथा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ.
तुमच्या घराजवळ पिंपळाचे झाड असेल तर तिथेही एक दिवा नक्की प्रज्वलित करा. पिंपळाच्या झाडात भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि पितृदेवता सर्वांचा वास असतो. त्यामुळे विष्णू, लक्ष्मी व पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी संध्याकाळी पिंपळाजवळ एक दिवा नक्की लावावा. 5वा दिवा येतो तो म्हणजे वाहत्या पाण्याजवळ. घराजवळ नदी, तलाव किंवा वाहते पाणी असेल तिथेही एक दिवा नक्की लावावा. मित्रांनो, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे या दीप अमावस्येला आपल्या पूर्वजांच्या आणि पितरांच्या स्मरणार्थ श्रद्धेने मनोभावे हे साधे सोपे दिवे नक्की प्रज्वलित करा. अशा प्रकारे दीप अमावस्येच्या पावन पर्वणीवर पितृदेवतांसाठी लावलेला एक दिवा तुमच्या आयुष्यातील संकटांचा, आजारपणाचा आणि आर्थिक अडचणींचा सर्व अंधार नष्ट करेल. तुमच्या घरामध्ये अखंड सुख, समृद्धी, शांती आणि समाधान टिकून राहील. पितरांचे छत्रछाया रूपी आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहिल्यामुळे घरातील मुलाबाळांची प्रगती होईल आणि अडकलेली कामे मार्गी लागतील. त्यामुळे या आषाढ दीप अमावस्येला हा अतिशय सोपा आणि अत्यंत फलदायी उपाय आवर्जून करून पहा. तुमच्या भावी आयुष्यात त्याचा सकारात्मक बदल तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. तुम्हाला आजची ही शास्त्रोक्त माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या उपायाचा लाभ घेता येईल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या अशाच धार्मिक आणि भक्तिमय व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. चला तर मग कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने टाईप करा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. पितृदेव आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर आणि संपूर्ण तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, ही स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.